गुड मॉर्निंग स्टुडंट. SY BCom 2019 पॅटर्न सेमिस्टर 4 सब्जेक्ट कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर सेकंड यामधील लिक्विडेशन ऑफ कंपनी प्रॉब्लेम नंबर 2 आज आपण पाहतोय. फर्स्ट प्रॉब्लेम समजावून घ्या. प्रॉब्लेम नंबर सेकंड, गॅलेक्सो लिमिटेड went into voluntary liquidation as on 31st March 2018 आणि त्यांचं बॅलन्स शीट आपल्याला दिलेलं आहे. बॅलन्स शीटची जी लायबिलिटी साइड आहे त्या लायबिलिटी साइडला प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे, त्यानंतर इक्विटी शेअर कॅपिटल आहे. पण इक्विटी शेअर कॅपिटल जे आहे त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की इक्विटी शेअर 10 रुपयाचा आहे, परंतु पेडअप अमाऊंट किती आहे? फक्त 7 रुपये. याचा अर्थ असा होतो की जर फायनल पेमेंट करताना आपल्याला पैसे कमी पडले तर आपण 3 रुपये पर शेअर याप्रमाणे पैसे मागवू शकतो. त्यानंतर सेक्युअर्ड लोन आहे फ्रॉम बँक आणि कंसात म्हटलंय अगेन्स्ट प्लेज ऑफ स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. म्हणजे सेक्युअर्ड लोन आहे तर त्यासाठी तारण म्हणून काय दिलेलं आहे? तर रॉ मटेरियल तारण म्हणून दिलेलं आहे. म्हणजे रॉ मटेरियल विकून जे पैसे येतील त्या पैशातून आपल्याला सेक्युअर्ड लोन पेड करायचे आणि ती अमाऊंट आहे 48,000 रुपये. त्यानंतर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत 1,200 आणि अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स आहेत 1,21,800 रुपये. ऍसेटच्या ज्या किमती आहेत त्यातून आपण कॅशचा जो ओपनिंग बॅलन्स आहे त्यापासून सुरुवात करणार आहोत आणि स्टॉक ऑफ मटेरियल, फिनिश गुड्स, अदर ऍसेट यांच्या रिअलाइज व्हॅल्यू ज्या असतील त्या आपण स्टेटमेंटला घेणार आहोत. मग ऍडजस्टमेंट पहा. ऍसेट्स रिअलाइज्ड ऍज फॉलोज. ऍसेट्स कशा रिअलाइज झाल्या? तर स्टॉक ऑफ रॉ मटेरियल रिअलाइज केलं बँकेने, कारण की बँकेकडे आपण कर्ज मागितलं होतं आणि त्यासाठी स्टॉक ऑफ रॉ मटेरियल हा तारण होता, म्हणून तो बँकेने रिअलाइज केलाय 40,000ला. कर्ज किती होतं पहा, कर्ज होतं 48,000 आणि स्टॉक विकून किती पैसे आले? फक्त 40,000. याचा अर्थ 8,000 रुपये कमी आलेले. मग बँक आपल्याला 8,000 रुपये सूट देईल का? तर नाही. बँक आपल्याकडनं 8,000 रुपये घेणार. मग ते कुठे पेड करायचे? तर ज्या वेळेला आपण अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स पेड करू त्यावेळेला आपल्याला 8,000 रुपये पेड करावे लागतील. म्हणजे इथे सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी येणार नाही. सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी केव्हा येतो? तर जेव्हा आपण कर्जापेक्षा जास्त किमतीला ऍसेट रिअलाइज होते तेव्हा येतो. आता कर्ज आहे 48,000 आणि ऍसेट विकल्या गेली 40,000ला, म्हणजे उलट आपल्याला पैसे देणं आहे, पैसे येणं नाहीये. म्हणजे सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी येणार नाही, तर उलटे 8,000 रुपये आपल्याला अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स पेड करताना पेड करावे लागतील. त्यानंतर फिनिश गुड्सचा स्टॉक 90,000ला रिअलाइज झाला आणि अदर ऍसेट 25,000ला रिअलाइज झालं. लिक्विडेटरचं रेम्युनरेशन सांगितले 1,000 रुपये प्लस 3% ऑन ऍसेट्स रिअलाइज बाय हिम ओनली. म्हणजे त्याने ज्या ऍसेट विकले त्यावर 3%. मग 3 ऍसेट विकल्या गेल्या, परंतु त्यातली रॉ मटेरियलची जी ऍसेट होती ती कोणी विकली? तर बँकेने विकली, लिक्विडेटरने विकलेली नाही, म्हणून त्यावर पर्सेंटेज नाही काढायचे. तर फक्त 90,000 आणि 25,000 यांची बेरीज करून त्यावर 3% काढायचे. त्यानंतर लिक्विडेशन एक्सपेन्सेस दिलेला आहे 11,000 रुपये आणि प्रेफरन्शियल शेअर्स जे आहेत प्रेफरन्स शेअर्स त्यांना प्रेफरन्शियल पेमेंट द्यायचं, म्हणजे त्यांना अग्रक्रम द्यायचा पेमेंट करताना. जरी सांगितलं नसतं तरी आपण अग्रक्रम दिलाच असता. पुढे सांगितलंय शो लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट. मग स्टेटमेंट आखा, वरती नाव द्या इन द बुक्स ऑफ लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट ऑफ गॅलेक्सो लिमिटेड. लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट ऑफ गॅलेक्सो लिमिटेड. खालच्या ओळीवर लिक्विडेटेड ऑन तारीख टाका 31 मार्च 2018. 31 मार्च 2018. कॉलम आखा. रिसिप्ट आणि पेमेंट अशा 2 साइड आहेत. त्यातल्या रिसिप्ट साइडला एस्टिमेटेड व्हॅल्यू रुपीज, पेमेंट साइडला अमाऊंट रुपीजच असतात. मात्र रिसिप्ट साइडला एस्टिमेटेड व्हॅल्यू रुपीज आणि रिअलाइज व्हॅल्यू रुपीज असे कॉलम येतील. रिसिप्ट आणि पेमेंट साइड आखून झाल्यानंतर सुरुवात आपण रिसिप्ट पासून करणार आहोत. हा जो एस्टिमेटेड व्हॅल्यूचा कॉलम आहे इथे आपण बॅलन्स शीटच्या किमती घेणार आहोत ऍसेटच्या, आणि रिअलाइज व्हॅल्यू मध्ये ऍडजस्टमेंट मध्ये ज्या ऍसेट विकून आलेल्या किमती आहेत त्या घेणार आहोत. मग फर्स्ट ओपनिंग बॅलन्सने सुरुवात करा रिसिप्ट साइडला. टू ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश. टू ओपनिंग बॅलन्स
ऑफ कॅश एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये 10,000, रिअलाइज व्हॅल्यू मध्ये पण 10,000, कारण की कॅश ही मार्केटमध्ये विकली जात नाही, त्यामुळे एस्टिमेटेड व्हॅल्यू आणि रिअलाइज व्हॅल्यू दोन्ही कॉलमला सारखीच अमाऊंट येईल, 10,000 10,000. त्यानंतर पुढचं हेडिंग द्या, टू अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट. टू अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट. आता ऍडजस्टमेंट मध्ये पहा 3 ऍसेट रिअलाइज झाल्यात, स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आणि अदर ऍसेट. पण स्टॉक ऑफ रॉ मटेरियल हे बँकेकडे तारण होतं आणि बँकेने 48,000चं कर्ज दिलं होतं. स्टॉक फक्त 40,000ला रिअलाइज झाला, म्हणजे कर्जापेक्षा कमी किमतीला रिअलाइज झाला, म्हणून तो रिसिप्ट साइडला येणार नाही. मग रिसिप्ट साइडला उरलेल्या ज्या ऍसेट्स आहेत त्या आपण घेणार आहोत. मग फर्स्ट स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्सची बॅलन्स शीटची किंमत किती आहे ती आपण एस्टिमेटेड व्हॅल्यूला घेणार. मग बॅलन्स शीटची किंमत आहे 1,60,000 रुपये, अदर ऍसेटची बॅलन्स शीटची किंमत आहे 1,55,000 रुपये. मग एस्टिमेटेड व्हॅल्यूला घ्या, स्टॉक ऑफ फिनिश गुड्स 1,60,000 रुपये आणि स्टॉक ऑफ फिनिश गुड्सची बॅलन्स शीटची किंमत आपण एस्टिमेटेड व्हॅल्यूला घेतली 1,60,000 आणि ऍडजस्टमेंट मधली जी किंमत आहे 1,90,000 रुपये ती आपण घेतली रिअलाइज व्हॅल्यूला 90,000 रुपये. त्यानंतर अदर ऍसेटची बॅलन्स शीटची किंमत 1,55,000 रुपये आणि ऍडजस्टमेंट मधली किंमत 25,000 रुपये. इथपर्यंतच लिहा तुम्ही. पुढचा जो फायनल कॉल आहे हा आपण शेवटी मागवणार आहोत. मग रिसिप्ट साइडला फर्स्ट आपण घेतला ओपनिंग बॅलन्स, त्यानंतर अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट, त्यामध्ये 2 ऍसेट घेतल्या, स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आणि अदर ऍसेट. इथे आपली रिसिप्ट साइड संपली. आता पेमेंट साइड घ्या. पेमेंट साइडला 8 पेमेंट ऑर्डर आपण करत असतो, त्यातली पहिली पेमेंट ऑर्डर असते लीगल फीज किंवा लीगल चार्जेस. तर लीगल फीज पेड करत असताना आधी ऍडजस्टमेंट चेक करायची आहे का. तर ऍडजस्टमेंट मध्ये लीगल फी दिलेली नाहीये, परंतु नाव टाकून आपण डॅश करू शकतो, म्हणून घ्या बाय लीगल फीज अमाऊंटच्या कॉलमला डॅश. त्यानंतर सेकंड पेमेंट ऑर्डर आहे लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. लिक्विडेटर्स रेम्युनरेशन देत असताना ऍडजस्टमेंट मध्ये सांगितल्याप्रमाणे रेम्युनरेशन द्यायचं. मग ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय द लिक्विडेटर इज एंटायटल टू फिक्स रेम्युनरेशन 1,000, म्हणजे 1,000 रुपये रोख द्यायचे, प्लस 3% ऑन ऍसेट रिअलाइज बाय हिम ओनली, 3% त्याने विकलेल्या ऍसेटवर. मग फर्स्ट घ्या एक आकडा फिक्स 1,000 रुपये, देन सेकंड 2 नंबरचा आकडा टाका 3% ऑन ऍसेट रिअलाइज. मग ऍसेट रिअलाइज करून आलेल्या ज्या किमती आहेत त्याची बेरीज करून त्यावर 3% काढायचे. मग लिक्विडेटरने 2च ऍसेट रिअलाइज केल्या, एक 90,000ची दुसरी 25,000ची, दोन्हींची बेरीज होते 1,15,000. मग 3% 1,15,000वर कॅल्क्युलेट करा, ते येत आहेत 3,450 रुपये. दोन्हींची बेरीज करून आउटरला लिक्विडेटर्स रेम्युनरेशन समोर घ्या 4,450 रुपये. फर्स्ट पेमेंट ऑर्डर केली आपण, लीगल फी पेड केली. सेकंड पेमेंट ऑर्डर लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. त्यानंतर थर्ड पेमेंट ऑर्डर आहे कॉस्ट ऑफ लिक्विडेशन. कॉस्ट ऑफ लिक्विडेशन आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली असते. मग ऍडजस्टमेंट चेक करा. ऍडजस्टमेंट मध्ये एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन दिलेला आहे, तीच कॉस्ट ऑफ लिक्विडेशन आहे 11,000 11,000 रुपये बाय कॉस्ट ऑफ लिक्विडेशन 11,000 11,000. त्यानंतर पुढची पेमेंट ऑर्डर आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. जर बॅलन्स शीटला दिलेले असतील तर ते पेड करायचे. मग बॅलन्स शीटला बघा आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स नावाचा आयटम 1,200 रुपये. मग पुढची पेमेंट ऑर्डर घ्या बाय प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 1,200 रुपये. इथपर्यंत आपण 4 पेमेंट ऑर्डर पूर्ण केल्यात. त्यानंतर आपण पेमेंट करतो डिबेंचर होल्डर्सला, पण असतील तर पेमेंट करायचं, नसतील तर नाही. मग बॅलन्स शीटची लायबिलिटी साइड पहा, डिबेंचर्स आहेत का तर नाहीये. मग त्याच्या पुढची पेमेंट ऑर्डर घ्यायची अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. मग नेक्स्ट पेमेंट ऑर्डर घ्या बाय अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. डिबेंचरचं मी नाव टाकलंय परंतु पुढे डॅश केली तरी चालेल, बाय डिबेंचर होल्डर आणि डॅश. त्यानंतर घ्या बाय अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सला पेमेंट करत असताना जे तुम्हाला दिलेलं आहे बॅलन्स शीटला तो आयटम तो घ्यायचाच आहे, परंतु
जी ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला सांगितलं होतं की स्टॉक ऑफ रॉ मटेरियल जो आहे तो कितीला रिअलाइज झाला, 40,000ला, आणि बॅलन्स शीटला सेक्युअर्ड लोन होतं बँकेकडनं घेतलेलं, ज्यासाठी स्टॉक ऑफ मटेरियल तारण दिलेलं होता. तर मग ते लोन होतं 48,000चं. मग 48,000तले 40,000 बँकेने वसूल केले. मग राहिले 8,000 रुपये, तर ते पण आपल्याला पेड करावे लागतील. म्हणून यातले 8,000 आणि अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सचे 1,21,800 एवढं पेमेंट करायचे आपल्याला. म्हणून पेमेंट साइडला घ्या, बाय अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स डॅश करून खालच्या ओळीवर बँक लोन इनर कॉलमला 8,000 रुपये. 8,000 कसे आले तुम्ही कंसामध्ये लिहू शकतात की 48,000चं लोन होतं आणि त्यातून 40,000 रुपयाची ऍसेट विकून वसूल झालेले पैसे उरले 8,000 रुपये. त्यानंतर अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स आहेत 1,21,800 रुपये. दोन्ही मिळून आउटरला घ्या 1,29,800 रुपये. 1,29,800 रुपये. आता इथपर्यंत जर पेमेंट ऑर्डर केली आपण तर इथे अमाऊंट किती येते बघा, 1,29,800. आणि जर आपण रिसिप्ट साइड पाहिली तर रिसिप्ट साइडला हे 10,000 रुपये होते आधीचे, नंतर 90,000 आणि नंतर 25,000. म्हणजे ओव्हरऑल आपल्याकडे 1,25,000चा बॅलन्स आहे. आणि फक्त अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सच किती पेड होत आहेत, 1,29,800. मग 1,25,000 रुपये जर कॅश आहे तर आपण 1,29,800 अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सचे, त्यानंतर आधीचं पेमेंट जे केले आपण 11,000 रुपये लिक्विडेशन एक्सपेन्सेसचे, प्रेफरन्शियल क्रेडिटर्सचे 1,200 आणि रेम्युनरेशनचे 4,450 एवढं पेमेंटची जर बेरीज केली तर ती निश्चितच 1,25,000पेक्षा जास्त होते. मग आपण आपल्याकडे जेवढी कॅश आहे तेवढंच पेमेंट करू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त पेमेंट करता येत नाही. मग जास्त पेमेंट का केलं आपण, तर आपल्याकडे प्रॉब्लेम मध्ये पैसे मागवायला जागा होती. कोणती जागा होती, तर 20,000 इक्विटी शेअर होते, 10 रुपयाचं एक शेअर, 7 रुपये पेड केलेले. म्हणजे याचा अर्थ अजून इक्विटी शेअर होल्डर कडनं आपण 3 रुपये मागवू शकतो. मग 3 रुपयाप्रमाणे जर 20,000ला गुणाकार केला, 20,000 शेअर्स गुणिले 3, तर आपण आणखी किती मागवू शकतो, 60,000 रुपये मागवू शकतो. म्हणून आपण जे पेमेंट आहे ते इथपर्यंत पूर्ण केलं. कुठपर्यंत, तर अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स पर्यंत. पुढच्या पेमेंट करायला आपल्याकडे पैसे शिल्लक नाहीये, म्हणून आपण आता फायनल कॉल मागवणार आहोत. म्हणून रिसिप्ट साइडला या, रिसिप्ट साइडला घ्या, टू फायनल कॉल फ्रॉम इक्विटी शेअर होल्डर, टू फायनल कॉल फ्रॉम इक्विटी शेअर होल्डर कंसात 20,000 इक्विटी शेअर गुणिले ₹3 आणि अमाऊंट मध्ये डायरेक्ट रिअलाइज व्हॅल्यूच्या कॉलमला घ्या 60,000 रुपये. अमाऊंट मध्ये रिअलाइज व्हॅल्यूच्या कॉलमला 60,000 रुपये. आता रिसिप्ट साइडची बेरीज करा. 10,000 प्लस 90,000 1,00,000 प्लस 25,000 1,25,000 प्लस 60,000 म्हणजे 1,85,000. रिसिप्ट साइडची बेरीज पेमेंट साइडला मांडा 1,85,000. त्यातून पेमेंट आतापर्यंत जेवढं झालेलं आहे तेवढं पेमेंट वजा करा. मग आतापर्यंत कोणतं पेमेंट झालेलं आहे, तर आतापर्यंत आपण 4,450 रुपये रेम्युनरेशन पेड केलं, कॉस्ट ऑफ लिक्विडेशन 11,000 रुपये पेड केली, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 1,200 पेड केले, यांची बेरीज करा. आणि अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स 1,29,800 पेड केले, ह्यांची बेरीज करा. बेरीज करून 1,85,000तून ही बेरीज वजा केली, वजाबाकी करून कॅश शिल्लक राहिली 38,550 रुपये. मग आपली पुढची पेमेंट ऑर्डर आहे 7वी पेमेंट ऑर्डर, प्रेफरन्स शेअर होल्डर. म्हणून इथे लिहा बाय प्रेफरन्स शेअर होल्डर. परंतु प्रेफरन्स शेअरचं जे कॅपिटल आहे ते कॅपिटल आहे 1,50,000. कॅश आपल्याकडे किती शिल्लक आहे, फक्त 38,550 रुपये. मग जरी प्रेफरन्स कॅपिटल 1,50,000 असलं तरी आपल्याकडे आता कॅश तेवढी नाहीये, म्हणून जेवढी कॅश शिल्लक राहील तेवढी कॅश प्रेफरन्स शेअर होल्डरला द्यायची. मग प्रेफरन्स शेअर होल्डरच्या समोर लिहा 38,550 आणि आपण कॅल्क्युलेशन केले कंसात की 38,550 रुपये एका शेअरवर किती रिटर्न होतील, त्याला 15,000 भाग दिला, कारण की शेअर्सची संख्या 15,000 आहे. तर एका शेअर्सवर 2 रुपये 57 पैसे रिटर्न होतील. म्हणजे प्रेफरन्स शेअर होता 10 रुपयाचे एक,
परंतु त्यांना पेमेंट किती झालं, फक्त लिक्विडेशन झालं तेव्हा ₹2.57. मग आता प्रेफरन्स शेअर होल्डरलाच द्यायला पैसे कमी पडले, तर मग आपण इक्विटी शेअर होल्डरला देऊ शकतो का, तर नाही. मग इक्विटी शेअर होल्डरची जी 8वी पेमेंट ऑर्डर आहे ती ह्या प्रॉब्लेम मध्ये येणार नाही, कारण की आपला जो बॅलन्स होता तो फक्त 1,85,000 होता आणि त्यातून जे पेमेंट झालं त्या पेमेंट मधून फक्त 38,550 रुपये इक्विटी प्रेफरन्स शेअर होल्डरला शिल्लक राहिले. त्यांचं देणं 1.5 लाखाचं होतं, म्हणून आपण इक्विटी शेअर होल्डरला आता पेमेंट करू शकत नाही. जिथे आपले पैसे संपतील तिथे पेमेंट ऑर्डर थांबवायची असते, म्हणून इथे पैसे संपले म्हणून इथे पेमेंट ऑर्डर थांबवलेली आहे. पुन्हा एकदा प्रॉब्लेम आणि स्टेटमेंट पहा. हा आपला प्रॉब्लेम आहे. यामध्ये एक नवीन ऍडजस्टमेंट होती, ती म्हणजे स्टॉक ऑफ रॉ मटेरियल तारण दिलेलं होतं आणि तारण दिलेलं असताना ते विकून आलेले पैसे हे कर्जापेक्षा कमी होते. त्यानंतर हे आपलं लिक्विडेशनचं स्टेटमेंट, लिक्विडेटरचं, त्यात आपण कॅशचं ओपनिंग बॅलन्स घेतला, नंतर अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट घेतल्या, त्यात 2 ऍसेट आधी घेतल्या, त्यानंतर पेमेंट साइड सुरू केली. पेमेंट साइड सुरू केल्यानंतर आपण पेमेंट केलेलं आहे कुठपर्यंत, तर अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स पर्यंत. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स पर्यंत पेमेंट केल्यानंतर आपण बघितलं की रिसिप्ट साइडला जी कॅश आहे ती कमी आहे आणि पेमेंट साइड मात्र जास्त होते, म्हणून मग फायनल कॉल मागवला इक्विटी शेअर होल्डर कडनं. हा केव्हा मागवू शकतो आपण, जर त्यांनी त्यांच्या फेस व्हॅल्यू पेक्षा कमी पैसे पेड केले असतील तरच मागवू शकतो, अदरवाईज नाही. मग 7 रुपये पेड होते, 10चा शेअर होता, म्हणून आपण त्यांच्याकडनं 3 रुपयाप्रमाणे कॉल मागवला, ते 60,000 रुपये आले. आता आपल्याकडे पैसे यायला जागा शिल्लक नाहीये, म्हणून रिसिप्ट साइडची टोटल केली, पेमेंटला मांडली, त्यातून पेमेंट साइड वजा करून जेवढा बॅलन्स शिल्लक राहिला तेवढा बॅलन्स आपण प्रेफरन्स शेअर होल्डरला पेड केला. आणि मग कंसामध्ये कॅल्क्युलेशन केलं की पर शेअर आपण किती रुपये रिटर्न केले, तर पर शेअर आपण ₹2.57 रिटर्न केले. ही नंतर राऊंड फिगर होते, परंतु सध्या आता ₹2.57 काय केलेत आपण रिटर्न केलेत. इथे आपला लिक्विडेशनचा जो सेकंड प्रॉब्लेम होता तो कंप्लीट झालेला आहे. यामध्ये वर्किंग नोट वगैरे नाहीये, कालच्या प्रॉब्लेमला वर्किंग नोट होती. इथे पैसेच कमी पडले त्यामुळे बाकी वर्किंग नोट करण्याची गरज पडलेली नाही. थँक्यू.